नागपूरमध्ये झालेल्या जाहीर सभेत बोलताना काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थेट इशारा दिलाय। निवडणुकीच्या नंतर राफेल कराराची चौकशी करणार आणि चौकीदार तेव्हा जेलमध्ये जाणार असं राहुल गांधी म्हणाले। मोदींचं वय झालंय त्यामुळे त्यांना सगळ्याचीच घाई असते आणि म्हणून ते सर्रास खोटेही बोलतात असा टोलाही राहुल गांधी यांनी लगावला। और छोटी चोरी नहीं की, मैं आपको बता रहा हूं, चुनाव के बाद इंक्वायरी होगी। चुनाव के बाद इंक्वायरी होगी। जेल में दूसरा चौकीदार होगा, जेल के बाहर दूसरे चौकीदार होते हैं। मैं आपके साथ में खड़ा होकर 10, 15, 20 साल काम करना चाहता हूं आपके साथ। तो मैं आपको झूठ नहीं बोलूंगा, मुझे कोई इंटरेस्ट नहीं है। आप नरेंद्र मोदी जी, उनकी उम्र है, उनकी एज है, तो उनको थोड़ी घबराहट होती है, भाई सब कुछ जल्दी करना है, तो वो झूठ बोलते हैं। मगर मुझे कोई इंटरेस्ट नहीं। एक नंबर लेके आए, चिदंबरम जी ने एक नंबर लिख के मुझे कागज पे पकड़ा दिया, कहा जिस नंबर को आप ढूंढ रहे थे ये है वो नंबर। इससे ना हिंदुस्तान की अर्थव्यवस्था को नुकसान होगा, उल्टा फायदा होगा। मगर ये नंबर है, नंबर 72,000 रुपए। दरम्यान राहुल गांधी यांच्या याच सभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी पंतप्रधान मोदी यांची मिमिक्री केली। कफन हटा दो मेरे चेहरे से, मुझे आदत है मुस्कुराने की। दफनानो वालों जरा रुक जाओ, मुझे अभी उम्मीद है 15 लाख आने की। अरे भाई कहे का 15 लाख आएगा? हमारे गांव किसानों की जो आत्महत्या होती है, उन्होंने कहा किसानों को 1.5 गुना पैसा मिलना चाहिए। मिलना चाहिए कि नहीं मिलना चाहिए? मैं आपसे पूछता हूँ, मिलना चाहिए कि नहीं मिलना चाहिए? मिलना चाहिए। अरे दे दो वो। तिकडे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज केरळमधल्या वायनाडमधून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। उत्तर प्रदेशातल्या अमेठीमधून सुद्धा ते निवडणूक लढवत आहेत। वायनाडमध्ये उमेदवारी अर्ज भरताना जोरदार शक्ती प्रदर्शन सुद्धा करण्यात आलं। यावेळेला त्यांच्यासोबत प्रियांका गांधी उपस्थित होत्या। मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे दक्षिण भारतावर केंद्राकडून अन्याय झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली। पण मी उत्तर आणि दक्षिण दोन्हीकडचा आहे हा संदेश मला द्यायचा होता, म्हणून मी इथूनही निवडणूक लढवतोय असं राहुल गांधी यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटलं। देखिए मेरा लक्ष्य मैसेज देने का था। साउथ इंडिया में फीलिंग है, तमिलनाडु में, केरला में, कर्नाटक में, कि जिस प्रकार से सरकार काम कर रही है, जिस प्रकार से नरेंद्र मोदी जी आरएसएस काम कर रहे हैं, देश के काफी लोगों को लग रहा है कि उनके कल्चर पे, उनकी भाषा पे, उनकी हिस्ट्री पे आक्रमण हो रहा है। तो इसलिए मैं मैसेज देना चाहता था कि मैं नॉर्थ से भी लड़ूंगा और साउथ से भी लड़ूंगा। एक मोठी बातमी हाती येते। प्रकाश आंबेडकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय। निवडणूक आयोगानं प्रकाश आंबेडकर यांच्या विधानाची गंभीर दखल घेतली आणि दिग्रज पोलीस स्थानकात प्रकाश आंबेडकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय। वंचित बहुजन आघाडीच्या यवतमाळ इथल्या जाहीर सभेमध्ये बोलताना प्रकाश आंबेडकर यांची जी भाषा होती ती अत्यंत वादग्रस्त अशा प्रकारची होती। निवडणूक आयोग हा सत्ताधाऱ्यांच्या हातातलं बाहुलं असून आम्ही सत्तेत आलो तर आयोगालाच 2 दिवस जेलमध्ये पाठवू
असा इशारा प्रकाश आंबेडकर यांनी दिला होता आणि याच संदर्भात आता निवडणूक आयोगानं स्वतः दखल घेऊन प्रकाश आंबेडकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय। प्रकाश आंबेडकर काय म्हणाले होते पाहूया। आणि इलेक्शन कमिशन म्हणतो पुलवामा बद्दल तुम्ही बोलायचं नाही। अरे आम्ही बोलू, तुला अधिकार नाहीये, आम्हाला बोलण्याचा अधिकार संविधानाने दिले। आमची सत्ता येऊ द्या, त्या इलेक्शन कमिशनला 2 दिवस जेलामध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात। का तो न्यूट्रल राहिला नाही, तो अंपायर म्हणून राहिला नाही, तो बीजेपीचा हस्तक म्हणून त्या ठिकाणी उभा राहिला हे असताना लक्षात। भास्कर मेहर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। भास्कर, कोणकोणत्या कलमांच्या नुसार गुन्हा दाखल झालाय प्रकाश आंबेडकर यांच्या विरोधात? आपल्याला माहिती आहे की काल दिग्रसमध्ये बहुजन वंचित आघाडीचे जे प्रवीण पवार म्हणून इथे उमेदवार आहे यांच्या प्रचारार्थ बाळासाहेब आंबेडकर दिग्रसमध्ये आले होते आणि दिग्रसमध्ये त्यांची सभा सुरू होती। याच दरम्यान त्यांनी पुलवामाच्या हल्ल्याच्या संदर्भात जे वक्तव्य केलेलं आहे तर ते वक्तव्य अतिशय वादग्रस्त असं ठरलेलं आहे आणि याच वक्तव्यावरून आता निवडणूक आयोगानं त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे। 503, 506 नुसार त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे। त्यांनी जे म्हटलं होतं की निवडणूक आयोग जो आहे, निवडणूक आयोगाचे जे हे आहेत तर त्यांना आम्ही जर सत्तेत आलो तर यांनाच आम्ही 2 दिवस आतमध्ये ठेवू, अशा प्रकारचे वक्तव्य त्यांनी त्यावेळेस केलं होतं आणि त्याचमुळे एकंदरीत वादंग निर्माण झालेलं होतं आणि त्याच कारणावरून त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल झालेले आहे। भास्कर, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल। इकडे नागपूरमध्ये काँग्रेस उमेदवार नाना पटोले यांनी पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केलंय। इथे दोन्ही इंद्र आहेत, वरती नरेंद्र आणि खालती देवेंद्र। आता दोन्ही इंद्रांचं काय करायचं, त्यांना मारायचं की सोडायचं हे तुम्हाला ठरवायचं आहे, असं पटोले म्हणाले। नागपूरमध्ये 5 दिवसांपूर्वी पटोले कार्यकर्त्यांना संबोधित करत होते, त्यावेळेचा त्यांचा व्हिडिओ आता व्हायरल झालाय। पहिल्या दिवशी त्यांनी कॅबिनेट घेतली शुक्रवारी, तर शुक्रवारी 147 GR काढले। मी परवा नेटला बघत होतो, ते GR कशासाठी काढले बाबा, काय इम्प्लिमेंटेशन झालं ते पुढच्या 3 वर्षाला लागू होतील असं सांगितलं। म्हणजे फडणवीस म्हटलं तर आता वरतं नरेंद्र आणि खालतं देवेंद्र, दोनही इंद्र। आणि इंद्रदेवाचा आपल्याला कनिष्मा माहित आहे, इंद्रदेव जे होते ते फार लालचे होते आणि फार बदमाशी होते आणि जेव्हा जेव्हा त्यांच्यावर वार पडायचा तेव्हा फक्त मोठ्या देवाकडे जायचे। आता मोठे देव तुम्ही आहात, आता ह्या इंद्राला वाचवायचं की मारायचं हे आता ठरवायचं काम। ब्राह्मण जागृती सेवा संघानं खासदार राजू शेट्टी यांच्या विरोधामध्ये निवडणूक आयोगाच्याकडे तक्रार दाखल केली। हातकणंगले मतदारसंघात त्यांनी जातीयवादी वक्तव्य केल्याचा ब्राह्मण जागृती संघाचा आरोप आहे। ब्राह्मण जागृती सेवा संघानं आक्रमक भूमिका घेतली आहे। खासदार राजू शेट्टी यांच्या विरोधात त्यांनी थेट राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे। राजू शेट्टींनी जातीय तेढ वाढवणारं वक्तव्य केल्याचा आरोप ब्राह्मण जागृती सेवा संघानं केलाय। हातकणंगले मतदारसंघात निवडणुकीच्या प्रचारात राजू शेट्टींनी वादग्रस्त वक्तव्य केलं। सैन्यात आपली पोरं जातात, देशपांडे कुलकर्णी जात नाहीत असं शेट्टी म्हणाले। राजू शेट्टी यांनी केवळ मतांसाठी वक्तव्य केल्याचा आरोप करण्यात येतोय। सैनिकांची जात काढून शेट्टींनी सैनिक आणि ब्राह्मण समाजाचा अपमान केल्यानं आचारसंहिता भंगाची कारवाई करण्याची मागणी केली जाते। आमची मागणी एकच आहे की राजू शेट्टींनी ब्राह्मण समाजाची माफी मागावी। त्यांनी माफी मागितली तर आम्ही आंदोलन मागे घेऊ। आमचं कोणाची त्यांच्याशी वैयक्तिक काही वैर नाहीये, त्यामुळे त्यांनी माफी मागावी समाजाची, आम्ही पूर्णपणे आंदोलन मागे घेऊ। निवडणुकीच्या काळात केली जाणारी वक्तव्य अनेकदा टाळ्या मिळवण्यासाठी केली जातात, पण या टाळ्या मिळवण्याच्या नादात जातींमध्ये नाहक तेढ निर्माण होते। त्यामुळे राजकीय नेत्यांनी भाषण करताना बेजबाबदार वक्तव्य टाळणं गरजेचं आहे। अद्वैत मेहतासह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, पुणे। पुढच्या बातमीकडे। जळगावमध्ये अखेर भारतीय जनता पक्षानं आपला उमेदवार शेवटच्या क्षणी बदललाय। स्मिता वाघ यांना तिकीट नाकारत त्यांचा पत्ता कट करत उन्मेष पाटील यांना मैदानात उतरवण्याचा निर्णय भाजपनं घेतलाय।
वाघ यांनी आधी अर्ज भरून ठेवला होता, परंतु भाजपनं त्यांना एबी फॉर्म दिला नव्हता. जळगावमध्ये एटी पाटील यांचं तिकीट कापून आधी वाघ यांना रिंगणात उतरवण्याचे संकेत देण्यात आले होते. मात्र यामुळे स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये मोठी नाराजी पसरली. तसंच आघाडीकडून गुलाबराव पाटील यांचं कडवं आव्हान पेलण्यासाठी उन्मेष पाटील यांना संधी देण्यात आल्याचं बोललं जात आहे. इकडे उमेदवारी न मिळाल्यानं नाराज झालेले काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांनी मुख्यमंत्र्यांची मध्यरात्री भेट घेतल्याची चर्चा आहे. रात्री उशिरा वर्षा या निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची अब्दुल सत्तार यांच्यासोबत भेट झाली. सत्तार दानवे यांच्यासह औरंगाबादहून काल रात्री उशिरा तडकाफडकी मुंबईत दाखल झाले. या भेटीत संभाव्य पक्षप्रवेशावरून चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे. दानवेंनी आणि सन्माननीय मुख्यमंत्री महोदयाला विचारायला पाहिजे का मला विमान कशासाठी पाठवलं होतं. काही दुसरा विशेष निमंत्रण नव्हतं. जे निमंत्रण होतं त्यांचं आणि माझं बोलणं झालं. रावसाहेब दानवे काय बोलतात, कसं बोलतात, कशा पद्धतीने बोलतात त्याचा खुलासा त्याच्याऐवजी सन्माननीय मुख्यमंत्री महोदयाशी करावं. आणि मी त्यांच्या अगोदर स्पष्ट केलं का मी भाजपमध्ये जाणार नाही. तर त्यावेळेस दानवे साहेब काय बोलतील याचा अर्थ तुम्ही समजायला पाहिजे. मी सांगितलं असतं मी भाजपमध्ये जाणार तर त्यांनी दरवाजा विमानाचा उघडला ते उघडला असता. तिकडे सोलापूरच्या लोकसभा निवडणुकीत एक नवा ट्विस्ट आलाय. माजी आमदार नरसय्या आडम यांनी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा जाहीर केलाय. त्यामुळे काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांची वाट आणखीन बिकट झाली आहे. सुशीलकुमार शिंदेंच्या अडचणीत वाढ. नरसय्या आडमांचा आंबेडकरांना पाठिंबा. सोलापूरची निवडणुकीत चुरस वाढली. माजी आमदार नरसय्या आडम यांनी प्रकाश आंबेडकरांना पाठिंबा दिल्यामुळे सोलापूर लोकसभा निवडणुकीतील चुरस वाढली आहे. या निवडणुकीत काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे, वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर आणि भाजपचे जयसिद्धेश्वर स्वामी अशी तिरंगी लढत होणार आहे. खरं तर प्रकाश आंबेडकरांच्या उमेदवारीमुळे सुशीलकुमार शिंदेंसाठी ही निवडणूक सोपी नसल्याचं बोललं जात होतं. आता नरसय्या आडमांनी आंबेडकरांच्या पाठीशी उभं राहण्याचा निर्णय घेतल्यामुळे सुशीलकुमार शिंदेंची वाट आणखी बिकट होणार आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲडव्होकेट बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांना सक्रिय पाठिंबा आम्ही जाहीर करत असून त्यांना निवडून आणण्याकरता 5 तारखेपासून 15 तारखेपर्यंत आम्ही अनेक जाहीर सभा, कॉर्नर बैठका, मेळावे आम्ही घेत आहे. एकीकडे नरसय्या आडमांनी आंबेडकरांना पाठिंबा दिलाय तर दुसरीकडे शरद पवारांनी सोलापुरातील भाजप उमेदवार डॉक्टर जयसिद्धेश्वर महाराजांना 5 रुपये घेऊन मठात बसण्याचा जाहीर सल्ला दिलाय. त्यांना सांगूया की महाराज आलाय, आमचा नमस्कार तुम्हाला, 5 रुपयाची नोट घ्या आणि मठात जाऊन त्या ठिकाणी बसा. इथे राजकारणाच्या भानगडीत आणू नका. सोलापूरकरांच्या हिताची जमणूक या पद्धतीने या ठिकाणी होणार नाही. सोलापुरात जयसिद्धेश्वर महाराजांना मानणाऱ्यांची संख्या मोठी असून पवारांच्या वक्तव्यामुळे त्यांची नाराजी शिंदेंना भोवण्याची शक्यता वर्तवली जाते. पवारांप्रमाणेच प्रकाश आंबेडकरांच्या प्रचारादरम्यान आनंदराज आंबेडकरांनीही जयसिद्धेश्वर महाराजांवर निशाणा साधला होता. काही लोक स्वतःला देवाच्या पातळीवर नेऊन पाहतात किंवा स्वतःला देव समजतात. अनेक महाराज असे जे स्वतः देव समजणारे आज आपल्या देशाच्या जेलमध्ये आहेत. मग ते आसाराम बापू असो, राम रहीम असतील. त्यामुळं आज या देशामध्ये खऱ्या अर्थाने भोंदू महाराजांपासून सावधान होण्याची गरज निर्माण झालेली आहे. जयसिद्धेश्वर महाराज आणि आंबेडकरांच्या उमेदवारीमुळे सुशीलकुमार शिंदेंसमोर यंदाच्या निवडणुकीत मोठं आव्हान उभं ठाकलं आहे. खरं तर ही निवडणूक सुशीलकुमार शिंदेंसाठी प्रतिष्ठेची असली तरी नरसय्या आडमांच्या पाठिंब्यामुळे प्रकाश आंबेडकरांचं बळ नक्कीच वाढणार आहे. त्यामुळे आगामी काळात सोलापूरची लढत अत्यंत लक्षवेधी ठरणार आहे. पंढरपूरहून वीरेंद्र उत्पातसह सागर सुरवसेसह न्यूज 18 लोकमत सोलापूर. तिकडे रुग्णालयात दाखल असलेले एकनाथ खडसे यांनी मोबाईलवर केलेल्या भाषणात विजयी करण्याचं आवाहन करताच रक्षा खडसे यांना अश्रू अनावर झाले. रावेरमध्ये आपल्या सुनेसाठी मतदानाचं आवाहन खडसे यांनी
केलं. यावेळेला त्यांनाही 2-3 वेळेला आवंढा आवरावा लागला. रावेर लोकसभा मतदारसंघासाठी भाजप उमेदवार रक्षा खडसे यांच्या प्रचाराला आज सुरुवात झाली. मुक्ताईनगरचं ग्रामदैवत असलेल्या कोथळे इथल्या मंदिरात संत मुक्ताबाईंचं दर्शन घेऊन त्यांनी प्रचाराला सुरुवात केली. रुग्णालयात असल्याने एकनाथ खडसे या प्रचारसभेला उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांनी मोबाईलवरून उपस्थितांशी भावनिक संवाद साधला.